मध्य पूर्वेत युद्धाचा तणाव दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि आता या संघर्षाने आणखीन एक धक्कादायक वळण घेतल्याची माहिती समोर येत आहे। होर्मुझ सामुद्रधुनी परिसरात घडलेल्या एका मोठ्या हल्ल्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष आखाताकडे वळले आहे। नेमकं काय घडलं, या घटनेमागे कोण आहे आणि याचा जागतिक परिस्थितीवर काय परिणाम होऊ शकतो, चला पाहूया ही संपूर्ण बातमी। आपण पाहत आहात आज 24 तास, देश विदेशातील ताज्या, महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आणि सर्वात वेगाने तुमच्यापर्यंत पोहोचवणारे तुमचे विश्वासू न्यूज प्लॅटफॉर्म। आता पाहूया सविस्तर बातमी। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण विरुद्धच्या कारवाईत अमेरिका वरचढ ठरल्याचा दावा करत विजयाची घोषणा केल्याची चर्चा सुरू असतानाच इराणकडून एक धक्कादायक प्रत्युत्तर समोर आले आहे। होर्मुझ सामुद्रधुनी परिसरात 2 मोठ्या तेलवाहू जहाजांवर भीषण हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे। स्फोटकांनी भरलेल्या सुसाईड बोटींनी या जहाजांना धडक देत जबरदस्त स्फोट घडवून आणला आणि काही क्षणांतच समुद्रात प्रचंड आग उसळली। हल्ला झालेल्या जहाजांपैकी एक जहाज सेफसी विष्णू तर दुसरे झेफिरॉस असल्याचे सांगितले जात आहे। ही दोन्ही जहाजे इराणच्या बंदरातून इंधन घेऊन प्रवासाला निघाली होती। होर्मुझ सामुद्रधुनी ओलांडण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांच्यावर हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे। स्फोट इतका भीषण होता की काही क्षणांतच जहाजांवर आगडोंब उसळला। तात्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आले आणि इराकी पोर्ट्स बंदरांच्या बोटींनी धाव घेत जहाजांवरील 25 खलाशांना सुरक्षित बाहेर काढले। मात्र या भीषण हल्ल्यात एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर काही खलाशी अजूनही बेपत्ता असल्याचे त्यांचा शोध सुरू झाला आहे। या घटनेनंतर इराकमधील काही तेल बंदरांवर तात्पुरते कामकाज थांबवण्यात आले असून संपूर्ण आखाती प्रदेशात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान इराणने इस्रायलवरही मोठ्या प्रमाणात बॅलिस्टिक मिसाईलने हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे। जेरुसलेम आणि तेल अवीव परिसरातील काही लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले असून अनेक जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे। इराणच्या नेतृत्वाकडूनही मोठा इशारा देण्यात आला आहे। निरपराध नागरिकांच्या मृत्यूचा बदला घेतला जाईल असा इशारा देत होर्मुझ सामुद्रधुनी बंद ठेवण्याचा इराणचा पुन्हा एकदा देण्यात आला आहे। तसेच आखातातील अमेरिकेच्या लष्करी तळांनाही लक्ष्य केले जाऊ शकते अशी धमकी देण्यात आली आहे। या सर्व घडामोडींमुळे मध्य पूर्वेत युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली असून जगभरातील तेल बाजारपेठ आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा आज 24 तास। धन्यवाद। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।